तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यामधील वैयक्तिक शेततळे हा घटक, या घटकाअंतर्गत असलेले पात्र लाभार्थी यांना आता सन 2025-26 मधील अनुदान हे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण या अनुदानासाठीचा निधी हा वितरित करण्याबाबत JR हा आलेला आहे। तर या JR मधून आपण या अनुदानासाठी जी रक्कम आहे, जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो JR आणि या JRचा विषय देखील इथे तुम्ही पाहू शकता। सन 2025-26 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या योजनेकरिता 15 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत आता या योजनेअंतर्गत 15 कोटी एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे। तर हा निधी जो वितरित करण्यात येणार आहे यामध्ये 2 टप्पे हे पडतात व त्याचबरोबर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर ते शेतकरी देखील कोणते असणार आहेत त्याची देखील माहिती ही शासन निर्णयामध्ये आहे आणि तो शासन निर्णय खाली आहे, आपण त्याची देखील माहिती आता पाहूयात। त्याआधी तुम्ही येथे पाहू शकता हा JR दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता प्रस्तावना। या प्रस्तावनेमध्ये हा निधी वितरित करण्याबाबत काही महत्त्वाची माहिती येथे आहे, ती देखील आपण इथून जाणून घेऊया। सन 2025-26 मध्ये वित्त विभागाअंतर्गत मार्फत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 500 कोटीच्या सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 400 कोटी प्लस वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी या कार्यक्रमास दिनांक 24/4/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार ज्या त्या घटकासाठी हा निधी उपलब्ध आहे आणि तो निधी वितरित करण्याबाबत मान्यता ही देखील प्रशासकीय पातळीवर देण्यात आलेली आहे। अशा प्रकारची माहिती या प्रस्तावनेमध्ये आहे। त्यानंतर महत्त्वाची माहिती, कृषी आयुक्तालयाकडून वाचा येथे नमूद अक्र 7 येथील दिनांक 10/11/2025 च्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या मागणीनुसार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता रुपये 15 कोटी निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यावर आता वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि त्याविषयीची मान्यता देणारी माहिती या शासन निर्णयामध्ये आहे, ती आता आपण येथून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता रुपये 15 कोटी इतका निधी हा आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पित वितरित प्रणालीवर वितरित करण्यात येत आहे। अशा प्रकारची मान्यता ही दिलेली आहे आणि दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी आता पात्र शेतकऱ्यांना अनुदान म्हणून त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि यास आजपासूनच मान्यता मिळालेली आहे आणि आजपासूनच यास सुरुवात ही होणार आहे। अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते। त्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सूचना येथे आहेत। या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदायाची कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम ही सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी। अनुदान अदा केल्यानंतर लाभार्थ्याच्या नावासहित सविस्तर प्रमाणित तपशील शासनास तत्काळ सादर करावा। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये अशा देखील प्रकारची माहिती आहे की जे निवड करण्यात आलेले लाभार्थी आहेत त्यांना हे अनुदान त्यांच्या जे आधार संलग्न बँक खातं आहे त्यामध्ये जमा करण्यात यावी आणि ही महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी आणि जमा केल्याच्या नंतर जी काही अनुदान अदा केलेले जे अनुदान आहे त्याची माहिती लाभार्थ्याच्या नावासहित सविस्तर प्रणाली तपशील ही देखील शासनास तात्काळ सादर करावी। अशा प्रकारचे देखील आदेश आहेत आणि यामधून शेतकऱ्यांना होणारा फायदा असा आहे की तुम्हाला निवड झाल्याप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि वितरित केल्याच्या नंतरच ही माहिती शासनाला दिली जाणार आहे। पण ही माहिती देण्यासाठी आधी हा निधी वितरित करणं गरजेचं आहे, त्यामुळे हा निधी आता वितरित होणार आहे। अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला येथून समजून येते। तर ही होती या शासन निर्णयामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।